समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या शनिवार कालभैरव जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं आपण कोणकोणत्या सेवा करायच्या किंवा कालभैरव जयंती कशी साजरी करायची किंवा कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. कालभैरव जयंतीला या चुका करू नका, नाहीतर तुमच्यासोबत वाईट गोष्टी घडत असतात. तर कालभैरवनाथांची कृपादृष्टी ही लोकांवर नेहमी असते आणि कालभैरवनाथांची जर कृपादृष्टी आपल्याला लाभली तर आपल्या आयुष्यामध्ये कोणी काहीही वाईट करू शकत नाही. कारण मुळातच आपलं वागणं चांगलं असेल तर कालभैरव देवता हे आपल्याला आशीर्वाद देतात. आता आपण म्हणत असतो की नजरबाधा असेल किंवा आणि कोणतेही प्रॉब्लेम्स असतील तर त्यानंतर किंवा आपल्या घरामध्ये भांडण, कटकटी, काही ना काही सतत अडचणी चाललेल्या असतात. आता या सर्वांचं कारण काय असतं तर या सर्व घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा असते तर ही आपल्या घरात साचते. तर तेव्हा त्या गोष्टींचा किंवा त्या निगेटिव्हिटीचा आपल्या जीवनावर हा परिणाम होत असतो. म्हणजे निगेटिव्ह ज्या काही वाईब्स असतील ते निर्माण होत असतात आणि आपण मग कितीही चांगलं काम केलं, कष्ट केली किंवा मेहनत घेतली तरी त्या पद्धतीमध्ये, त्या बाबतीमध्ये आपल्याला तसं पाहिजे तसं म्हणावं तसं यश मिळत नाही. आणि म्हणून उद्या कालभैरव जयंती आहे. त्यामुळे उद्या जर जवळपास कुठे कालभैरवनाथांचं जर मंदिर असेल तर तिथं तुम्हाला खडी साखर, जिलेबी अर्पण करायची आहे, नारळ अर्पण करायचं आहे. संध्याकाळी पण तुम्ही बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत, त्यानंतर कांदा आणि लिंबाची फोड असा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि बघा, कालभैरवनाथांचं वाहन हे काळा कुत्रा आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला काळा कुत्रा जर दिसला तर आवर्जून त्या कुत्र्याला, इतर पण कुत्रे असतील तर चालतील, पण तुम्हाला पोळी किंवा ताजी पोळी जी आहे किंवा तुम्हाला भाकर आहे तर ती तुम्हाला खाऊ घालायची आहे. यासोबतच बघा, जिलेबी कुत्र्यांना शक्यतो गोड खायला देत नाही, पण अगदी छोटा जिलेबीचा तुकडासुद्धा तुम्हाला त्यांना खाऊ घालायचा आहे. म्हणजे उद्याचा दिवस हा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीनं साजरा करायचा आहे. कालभैरवाष्टकम पठण एकदा तरी केलंच पाहिजे. म्हणजे कालभैरवाष्टक स्तोत्रांसारखं पवित्र आणि मजबूत किंवा ज्याला सपोर्टिव्ह स्तोत्र असं कुठलंच नाही. कालभैरवाष्टक जर तुमच्या घरामध्ये रोज म्हटलं जात असेल तर कुठलाही भूत, प्रेत, पिशाच बाधा, करणी, नजरबाधा यांचा तुमच्या घरावर काहीही परिणाम होत नाही. म्हणून त्यांचं पठण तुम्ही रोजच्या रोज करत चला. कमीत कमी उद्याच्या दिवशी तरी 11 वेळेसला तुम्ही यूट्यूबला लावून ते नक्की ऐका. कालभैरवाष्टक स्तोत्र जे आहे हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे. आता उद्याच्या दिवशी तुमच्या जवळपास जर कालभैरवनाथांचं मंदिर नसेल तर तुम्ही जवळपास कुठे महादेवाचं मंदिर आहे तिथं दर्शनाला जा आणि तिथं सांगितलेला जो काही नैवेद्य असेल तो तुम्ही अर्पण केला तरीसुद्धा चालेल. आता उद्याच्या दिवशी पण बऱ्याचशा स्त्रिया किंवा पुरुषांना समजा जमत नाही किंवा महिलांना समजा त्यांना लहान बाळ आहे किंवा अजून काही बरेचसे प्रॉब्लेम असतात. तर मग आपण जर काही करू शकत नाही तर त्यावेळेस आपल्याला अशा शुभ दिवशी काही नियमांचं पालन करायचं आहे. काही चुका ह्या आपल्याकडून होणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता कुठल्या गोष्टी आपण हातून झाल्या पाहिजेत तर बघा, भगवान महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे. कालभैरवनाथांचं मंदिर जिथं असेल तिथं, नाही तर महादेवांचं मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे. आपल्या देवघरामध्ये महादेवांची पिंड असेल तिथं तुम्ही बेलपान अर्पण करायचं आहे. घरी अर्पण करा, मंदिरात अर्पण करा, तेही चालेल. यानंतर कालभैरवनाथांचं जे वाहन आहे तर ते कुत्रा आहे, तर तुम्ही त्याला काहीतरी गोड भाकरी, गुळाची खीर असेल किंवा जिलेबीचा तुकडा असेल तर तो अर्पण करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जी पोळी आहे ताजी पोळीसुद्धा खाऊ घालायची आहे. आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत तर उद्याचा दिवस हा अत्यंत प्रभावी असल्यामुळे अजिबात खोटं बोलायचं नाही, कुणाला दुखवायचं नाही, कोणाचा अपमान करायचा नाही किंवा अशी काही वाक्य आपल्या तोंडातून निघणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कोणाला त्रास द्यायची नाही, कोणाला फसवणूक करायची नाही. तर हे नियम आपल्याला पाळले गेलेलेच पाहिजेत. आपण कधी ना कधी, कुठे ना कुठे या चुकांचं आपल्याला प्रायश्चित्त करावंच लागतं. त्याची वाईट जी काही शिक्षा आहे तर ती आपल्याला मिळत असते. आणि त्यातल्या त्यात अशा शुभ दिवशी तर या अजिबात या गोष्टी करायच्या नाहीत. मोठ्यांचा अपमान करायचा नाही, घरातल्या स्त्रीला किंवा कुणालाही शिवीगाळ करायची नाही. आता यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला उद्याच्या दिवशी
कुठलंही तुमच्या दारामध्ये कुत्रा आला असेल किंवा कोणताही प्राणी आला असेल, गाय आली असेल, तर त्याच्याशी जी काही तुमची वर्तणूक असेल तर ती वर्तणूक चांगली पाहिजे. तुम्ही त्याला तुमच्या घरातील कोणताही पदार्थ असतील, चपाती पोळी असेल किंवा एखादं बिस्किट असेल, तर ते तुम्ही आवर्जून खायला घाला. अजिबात त्यांना लाथाडू नका. काही लोकांना सवय असते, की उगाचच कुत्रं जरी घरात आलं तर त्याला मारा, त्याला हुसकून लावा. पण कुत्रा हा सुद्धा खंडोबा देवांचं वाहन आहे, भैरवनाथांचं सुद्धा वाहन आहे. जसं आपण गाईला मान देतो त्याचप्रमाणे कुत्रा आहे. त्याप्रमाणे त्या प्राण्याला देखील आपण मान दिला पाहिजे. जी हिंसणूक वर्तणूक आहे तर ती आपल्याला करायची नाही. कोणाचा अपमान होईल असं आपल्याला वागायचं नाही. यासोबतच उद्याच्या पवित्र दिवशी तुम्हाला मांसाहार हा नक्की टाळायचा आहे. आणि काय होतं बघा, की आपण असं म्हणतो, की त्या क्षणी होत नाही ना, मग नंतर होतं ना, मग एका दिवशी जर चतुर्थी असेल किंवा अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल, हे दिवस तरी आपण पाळले पाहिजेत. मांसाहार होतो मान्य आहे, पण दिवस बघून ते पण करत जा आणि शुभ दिवशी तर अजिबात घरामध्ये असं अन्न शिजवायचं नाही. सात्विक आहारच तुम्हाला करायचा आहे. तर उद्याची जी ही तिथी आहे, उद्याचा जो दिवस आहे, तो खूप महत्त्वाचा असल्यामुळे सांगितलेल्या गोष्टी तुम्ही नक्की कराल, अशी मी अपेक्षा करते. आता बघा या दिवशी बघा सांगितल्याप्रमाणे कालभैरवनाथांचं तुम्ही त्यांना सांगितलेल्या गोष्टी अर्पण करा, मानसन्मान करा. कारण आपल्या आयुष्यामध्ये किंवा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जशा चांगल्या गोष्टी घडत असतात, त्याचप्रमाणे कमी जास्त प्रमाणामध्ये वाईट गोष्टीसुद्धा घडत असतात. तर त्यामुळे या वाईट गोष्टी, दुःख, अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येऊ नये यासाठी आपण धडपड करत असतो. त्यातलाच एक उपाय म्हणून उद्याच्या दिवशी सांगितलेल्या सेवा करा आणि सांगितलेल्याप्रमाणे कालभैरवनाथांचा, महादेवांचा तुम्ही उद्या पूजा अर्चा किंवा सेवा करा आणि सांगितलेल्या चुका मात्र नक्की टाळा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन एका माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.